मी सुद्धा काम केलं होतं. भीमराव मुडे आणि भीम आमच्याच विभागातला आहे, त्याच्यामुळे अजून एकदा तुझं मनापासून स्वागत. नाही नाही, तू पण आहे ना यार संतोष भाई, तू तर इथे आहेस. अश्विनी आले आले टीम तारिणी आली आली तारिणी आली. वा वा, आता थांबा थांबा, तुम्ही असं थांबा, मी तिकडे थांबतो. या हा, असं जवळ जवळ थांबा सर. या तारिणी सुद्धा आलेली आहे. तारिणीला जागा द्या, नाही तर ती फटकवून पुढे येईल. मागे जाऊया का? यानंतर तुला जपणार आहे या मालिकेतील कलाकारांना मी विनंती करणार आहे की आपण देखील यायचं आहे. आज अंबिका आपल्याला प्रत्यक्षात दिसणार आहे, त्यामुळे वा, तुला जपणार आहे या मालिकेतील देखील कलाकार इकडे आलेले आहेत. जर विनंती करतो मी थोडीशी मीडियातल्या लोकांना की आपण जर मागे सरकलात तर बरं होईल. या या या, ते जवळून बघतात टीम, त्याच्यामुळे ते पुढे. कमळी कमळी या मालिकेतील कलाकार सुद्धा आलेले आहेत का इकडे? तर आपण म्हणताना आमच्या इथे असं म्हणतात की आरकुट्या कारकुट्या वरून बघणाऱ्याच्या बैलाला ढोल, असं आम्ही म्हणतो. पण आता इथे तुम्हाला ज्या पात्राचा राग येतो, जो तुम्हाला त्रास देतो असं वाटतं, त्याच्या नावाने आपण इथे म्हणायचं आरकुट्या कारकुट्या. समजा कोणी असेल, समजा स्वीटीच्या बैलाला ढोल असं जर म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे सांगतोय का असं? तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया, कोणापासून करूया बरं? आपण लक्ष्मी निवासपासूनच सुरुवात करूया, बरोबर आहे की नाही? बरेच जण आहेत त्यांचे. तर आपण लक्ष्मी निवास मध्ये संतोष कसं आहे, लक्ष्मी निवास मध्ये संतोष इतका चांगला आहे की लक्ष्मी निवासचे सगळे आर्टिस्ट मिळून म्हणतील संतोषच्या बैलाला ढोल म्हणून. विचारा तुम्ही, बघूया. हरीश तू सांग. चल बरं, दुसरं कोणी असेल तर त्याच्याबद्दल म्हटलंस तरी पण ही गमतीचा खेळ आहे हा, का काळजी करू नकोस. तुला काय लगेच उद्यापासून तुझे दिवस नाही कमी होणार आहे. असं असेल तर मी बोलतच नाही. हा, मी म्हणेल की माझ्या सासऱ्याच्या बैलाचा गो, पहिल्याचा गो. कारण माझ्या सासऱ्याला वेळोवेळी पैसे देत नाही. अच्छा, ती माझी खंत आहे. वा, बाबांना म्हणतोय. बघत नाहीत ते म्हणूनच हे चाललंय. वा बघत नसले नंतर वा, आता आपण अरे तुम्ही पण आहातच की व्यंकी, आज तू बोलू शकतोस मित्रा. आरकुट्या कारकुट्या बैलाला ढोल. आरकुट्या कारकुट्या संत्याच्या बैलाला ढोल. संतोषचा का? तो त्रास देतो मला. त्रास नाही दिलाच ते सांग. बापरे, ही यांची घरची भांडणं सुरू झाली एकदम अचानक. मला फीलच आलं एकदम, तासाभराचा एपिसोड चालेल हा. वा, आपण पुढे जाऊया. आता शुभ श्रावणी ही नवीनच मालिका सुरू कोण? अरे हो, सर स्वभाव शांत असल्यामुळे काय पटकन लक्षात काढत नाही ना. पण हरकत नाही, आता त्याच्या नावाने ढोल वाजवणं काही बरं दिसणार नाही चार चौघात. पण ठीक आहे, आता चांगलं आहे सगळं, कोणाच्याच नावाने ढोल नको. बँजो वाजवा. वा वा वा.